मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MGK मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी 20 महत्त्वाचे जीकेचे क्वेश्चन पाहणार आहोत. हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधानसभेचा कार्यकाळ हा मित्रांनो 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मित्रांनो, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर झेलम या नदीकाठी वसले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लुकोजचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो, ग्लुकोजचं रासायनिक सूत्र आहे C6H12O6. हे ग्लुकोजचं रासायनिक सूत्र आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, तेलंगणा या राज्यात आहे. आणि तेलंगणामध्ये पण कुठे आहे मित्रांनो? हैदराबादमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आग्रा शहराचा निर्माता कोण आहे? आग्रा शहराचा निर्माता सिकंदर लोधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सम्राट अशोक कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर मित्रांनो, सम्राट अशोक हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. बौद्ध धर्माचा अनुयायी होता. नेक्स्ट क्वेश्चन, मानवाने वापरलेला सर्वप्रथम धातू कोणता? मित्रांनो, मानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला? तर तांबे. तांबे हा धातू मानवाने सर्वप्रथम वापरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सोमनाथ मंदिराची लूट कोणी केली? सोमनाथ मंदिराची लूट ही मोहम्मद गझनी याने सोमनाथ मंदिराची लूट केलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर मित्रांनो, 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाले. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. कोणत्या धातूला पांढरे सोने म्हणतात? कोणत्या धातूला पांढरे सोने म्हणतात? तर मित्रांनो, प्लॅटिनम या धातूला पांढरे सोने म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, कोणत्या भागात आहे? तर भाग 9 मध्ये पंचायत राज या व्यवस्थेचा उल्लेख आहे. पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतरत्न मिळणारे पहिले बिगर भारतीय कोण होते? तर मित्रांनो, पहिले बिगर भारतीय कोण होते? तर खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. आणि मित्रांनो, यांना कधी मिळाला होता भारतरत्न? 1987 साली मिळाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे? तर मित्रांनो, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल. डेसिबल हे एकक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग. कोणती आहे? तर अरवली पर्वतरांग. नेक्स्ट पाहूया मित्रांनो, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? वर्गीस कुरियन यांना म्हणतात मित्रांनो. आणि श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर दूध उत्पादनशी संबंधित आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? तर मित्रांनो, कलम 360 या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. आणि घोषित करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आणीबाणीच्या तरतुदीचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, भाग कोणता आहे? तर आणीबाणीच्या तरतुदीचा भाग 18 मध्ये मित्रांनो, राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये आणीबाणीच्या तरतुदीचा उल्लेख आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 साली झाली. मित्रांनो, प्रश्न झालेले आहेत आपले. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.